आजचा विषय महात्मा फुले. ज्योतिराव गोविंदराव फुले 11 एप्रिल 1827 28 नोव्हेंबर 1890 हा त्याचा कार्यकाळ आहे. त्यांना ज्योतिबा फुले म्हणूनही ओळखले जातात. हे महाराष्ट्रातील एक भारतीय सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, जातीविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत. 3-4 ज्योतिरावांनी 1848 मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मराठीतले काही पुस्तके पुढीलप्रमाणे आहेत. गुलामगिरी, शेतकऱ्याचा असूड, महात्मा फुले विचारधारा आणि मराठी साहित्य, महात्मा ज्योतिबा फुले यांचे चरित्र, माझी आत्मकथा. महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल अधिक माहिती. समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी गोरगरिबांचे, दीनदलितांचे रक्षण केले. त्यांनी अस्पृश्यांना शिक्षण देण्याचे काम केले. त्यांनी स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी देशात मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांनी अस्पृश्यता आणि जातीव्यवस्थेचे निर्मूलन केले. या देशातील गोरगरिबांचे, दीनदलितांचे रक्षण करते आणि समाजातील घातक रूढी परंपरांना विरोध करून त्या मोडणारे करते. समाजसुधारक म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव सर्वांनाच माहीत आहे. शेतकऱ्यांचे कैवारी, स्त्रीशिक्षणाचे पुरस्कर्ते आणि स्त्रीशिक्षणाची देशात मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महात्मा फुले यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठीही काम केले आहे. जातीभेद, अस्पृश्यता, बालविवाह इत्यादी समाजात प्रचलित असलेल्या वाईट गोष्टींना त्यांनी कडाडून विरोध केला. स्त्री शिक्षण आणि विधवा पुनर्विवाहाला त्यांनी पाठिंबा दिला. आयुष्यातील अनेक संघर्षांनंतर महात्मा ज्योतिबा फुले यांची प्रकृती ढासळू लागली. 28 नोव्हेंबर 1890 रोजी पुण्यात प्रदीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.